राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना का लिहिलं पत्र? राज ठाकरेंनी सरकारला कोणते सवाल केले? तुमच्याकडून अपेक्षा आहे असं का म्हणाले ठाकरे? ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय? नागपुरातले हिवाळी अधिवेशन आता संपत आलंय. नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपात कामकाज सुरू आहे, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामकाजावर नाराजी जाहीर केली आहे. तसंच एका गंभीर विषयावर अधिवेशनात चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासाठी राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. यात त्यांनी राज्यात लहान मुलं पळवण्याचं, मुली गायब होण्याचं प्रमाण वाढल्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधलंय. तसंच सध्या वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान शहरातून 82 मुलं बेपत्ता झाली आहेत. 36 दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं बेपत्ता झाल्यानं हा विषय अधिक चिंताजनक झालाय. या संदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलंय. काय आहे हे पत्र पाहूया. राज ठाकरेंनी या पत्राच्या सुरुवातीला लिहिलंय, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहितोय. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय. NCRBच्या आकडेवारीनुसार जरी केलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवतायत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करतंय हेच समजत नाही. लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात. अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात NCRB जे आकडे सांगतंय ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातोय. पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजरोसपणे काम कशी करते? असे प्रश्न राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलेत. ते पुढे असंही लिहितात की यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही. आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो. ती कोण आहेत? त्यांच्या सोबतची जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई वडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाहीत? असे थेट सवाल राज ठाकरेंनी केले. पुढे अधिवेशनात काय चर्चा होते आणि काय चर्चा व्हायला हवी हे सांगताना राज लिहितात, आज राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखानं काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय, इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तर द्यायला मंत्री सभागृहात नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली, अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण आवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे असं राज ठाकरेंनी लिहिलंय. पत्राच्या शेवटी राज यांनी केंद्रावर टीका करत वंदे मातरमवरून सुरू असलेल्या चर्चेवर उपहासात्मक भाष्य केलंय. पण किमान मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा असल्याचंही म्हटलंय. ते लिहितात, असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे असंही राज ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी लिहिलंय. आता राज ठाकरेंच्या पत्राला मुख्यमंत्री काय उत्तर देतात ते पाहावे लागेल. पण आपण अजून हे पत्र वाचलंच नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पाहूया मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. मी अजून पत्र वाचलेलं नाहीये, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत. मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते. आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90% वर आपण परत आणतो. पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात. त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही. पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ. एकंदरीत राज ठाकरे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा व्यक्त करत गंभीर मुद्दे उपस्थित केलेत. पण खरंच सध्याच्या राजकारणात असे गंभीर विषय दुर्लक्षित राहतायत का?
तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.